नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण SMO मधला आपला GKN FY BCom GKNचा असणारा विषय जो आहे, या विषयाचा असणारा अभ्यास जो आहे, तो अभ्यास आज आपण पाहतोय. तर आपलं जे पुस्तक जे आहे, त्या पुस्तकामध्ये आपल्याला विज्ञान तंत्र पुस्तक 1 जे आहे, त्यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि आरोग्य. पुस्तक 2 जे आहे, त्यामध्ये विकास, संकल्पना आणि मार्ग. आणि पुस्तक 3 जे आहे, त्यामध्ये संज्ञापन, क्रांती आणि जैवतंत्रज्ञान यांचा असणारा अभ्यास जो आहे, तो अभ्यास आपल्या ठिकाणी पाहायचा आहे. या 3 पुस्तकांमधनं आपल्याला आपला पूर्ण अभ्यासक्रम जो आहे, तो अभ्यासक्रम आपण जाणून घेणार आहोत. तर त्यामध्ये प्रथमतः आपण पहिलं पुस्तक जे आहे, त्या पहिल्या पुस्तकामध्ये आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि आरोग्य यामध्ये ठिकाणी घटक कोणकोणते असणार आहेत? तर संस्कृती, धर्म आणि विज्ञान. म्हणजे संस्कृती, धर्म आणि विज्ञान यांचा असणारा संबंध किंवा हे कसे निर्माण झाले, हे आपल्या ठिकाणी पाहायचंय. घटक 2 मध्ये पर्यावरण आणि प्रदूषण. घटक 3 जो आहे, त्या 3 मध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य पाहायचंय. नंतर पुस्तक 2 जे आहे, त्यामध्ये विकास, संकल्पना आणि मार्ग. मग याच्यामध्ये असणारे घटक जे आहे, तो पहिला घटक जो आहे, तो म्हणजे मानवी हक्क. घटक 2 जो आहे, तो म्हणजे सहकार. घटक 3 आहे उद्योजकता, विकास. आणि घटक 4 जो आहे, तो म्हणजे ग्राहक चळवळ. आणि घटक 4 जो आहे, त्यामध्ये ग्राहकांच्या समस्या, संकल्पना व कारणे. घटक 4 जो आहे, त्यामध्ये ग्राहक संरक्षण कायदा 1986 याबाबतची माहिती जी आहे, ती माहिती आपल्याला घ्यायची. आणि पुस्तक 3 जे आहे, संज्ञापन, क्रांती आणि जैवतंत्रज्ञान, यामध्ये काय कोणते घटक आहेत? तर घटक 1 जो आहे, तो म्हणजे संज्ञापन क्रांतीचे असणारं स्वरूप. घटक 2 जो आहे, त्यामध्ये संज्ञापन क्रांतीतील टप्पे आणि विविध माध्यमांचे असणारे योगदान. आणि घटक 3 जो आहे, त्यामध्ये संज्ञापन क्रांतीचे परिणाम आणि भवितव्य. आणि घटक 4 जो आहे, त्यामध्ये जैवतंत्रज्ञान यांचा असणारा अभ्यास जो आहे, तो अभ्यास आपल्याला ठिकाणी पाहायचा आहे. त्यामध्ये पहिलं पुस्तक जे आहे, त्यातला पहिलाच घटक जो आहे, संस्कृती, धर्म आणि विज्ञान, हा घटक आपल्या ठिकाणी आता पाहायचा आहे. तर संस्कृती, धर्म आणि विज्ञान यामध्ये आपल्याला काय पाहायचंय? तर आपण जीवन जे आहे, ते जीवन जगत असताना किंवा जीवन जगताना आपल्या ठिकाणी अनेक परंपरा बरोबर घेऊन ठिकाणी आपण जगत असतो. म्हणजे आपल्या रूढीनुसार ज्या काही रूढी परंपरा ज्या आहेत, त्या रूढी परंपरा घेऊन आपण किंवा परंपरा घेऊन आपण जगत असतो. काही परंपरा ठिकाणी आपण टाकून देत असतो. त्याचबरोबर जीवन पद्धतीत ठिकाणी सतत नव्याने काही ना काही बदल जे आहे, ते बदल ठिकाणी होत असतात. म्हणजे आपल्याकडे काही रूढी परंपरा पहिल्या होत्या मागील काळामध्ये, तर त्या रूढी परंपरा आता काही ठिकाणी कमी कमी होत गेलेले आहेत, कमी होत चाललेल्या आहेत. किंवा आपण त्या नाहीशा किंवा त्या आपण मागे टाकत गेलो आणि त्याचबरोबर नवीन ज्या काही जीवन पद्धती ज्या आहेत, त्यांचा आपण अवलंब करत गेलो किंवा त्यामध्ये ठिकाणी आपण बदल ठिकाणी करत चाललेले. या सगळ्यांचा आपल्याला ठिकाणी संस्कृतीशी संबंध ठिकाणी असतो. म्हणजे आपण ज्या काही परंपरा म्हणतो, त्या परंपरांचा असणारा संबंध जो आहे, तो ठिकाणी संस्कृतीची येत असतो. तर संस्कृती म्हणजे काय? तर संस्कृतीची अंगे कोणती, याची चर्चा आपण ठिकाणी आपल्याला या घटकात जे आहे, ते घटकात आपण करणार आहोत. धर्म हा देखील आपल्या जगण्याच्या ठिकाणी काय आहे, अविभाज्य ठिकाणी भाग मानला गेलेला आहे. मग आपण परमेश्वराची उपासना करत असू अगर नसू, म्हणजे आपण परमेश्वराला ठिकाणी मानतो किंवा काही मानत नाहीत, तर आपल्या काही श्रद्धा असतात, काही मूल्य असतात, चांगल्या वाईटांच्या कल्पना असतात. मग अनेकदा प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे या सगळ्यांचा संबंध धर्माशी असतो. म्हणजे काही काही ठिकाणी आपण म्हणतो की या धर्माचं असणारं तत्व, म्हणजे आपण पुढे पाहणार आहोत की जे काही विविध धर्म संप्रदाय जे आहेत, त्या धर्म संप्रदायाचं असणारं कार्य किंवा त्यांची असणारी शिकवण, त्यांचं असणारं तत्वज्ञान आपल्या ठिकाणी पुढे पाहायचंय. मग अशा प्रकारे आपल्याला मग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या सगळ्यांचा संबंध जो आहे, तो धर्माच्या ठिकाणी जोडलेला पाहायला मिळतो. मग धर्म म्हणजे नेमके तरी काय, धर्माचे घटक कुठले, याचाही ठिकाणी विचार जो आहे, ते विचार आपल्या ठिकाणी या पाठामध्ये आपल्याला करायचा आहे. मग धर्माविषयी आपला असणारा दृष्टिकोन कसा असावा, विविध धर्मातील
आध्यात्मिक व नैतिक कल्पना कोणत्या याचीही माहिती आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. काही लोक धर्माला विरोध करतात, तर काही धर्मचिकित्सेचा म्हणजे धर्माचा योग्य अयोग्य याची चिकित्सा करण्याचा आग्रह धरतात. एक धर्मचिकित्सक विचारसरणी म्हणून विवेकवादाच्या स्वरूपाविषयी आपण या घटकात चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची किंवा चर्चा करणार आहोत. आपले आजचे जीवन वैज्ञानिक विकासावरच आधारित आहे, तसेच धर्म हा सुद्धा आपल्या जीवनातील महत्त्वाचा ठिकाणी काय घटक मानला गेलेले. मग काही लोकांच्या मते धर्म आणि विज्ञान हे परस्पर संबंधित आहेत, तर काहींच्या मते ते परस्पर विरोधी नाहीत, त्यांचे सहअस्तित्व असू शकते. या संदर्भात धर्म आणि विज्ञान यांच्या परस्पराविषयी आपल्या ठिकाणी काही जाणून आपण घेणार आहोत. तर मग पहिला जो आहे तो म्हणजे संस्कृतीचं असणारं स्वरूप. म्हणजे संस्कृती म्हणजे काय, संस्कृती कशी तयार झाली, तर इंग्रजीतील ठिकाणी असणारा कल्चर आणि सिव्हिलायझेशन या दोन शब्दासाठी ठिकाणी मराठीमध्ये संस्कृती हा शब्द जो आहे तो शब्द ठिकाणी वापरला गेला. पण वस्तुत कल्चर आणि सिव्हिलायझेशन या दोन्ही शब्दांचे अर्थ ठिकाणी कसे आहेत, भिन्न आहेत. त्यामुळे संस्कृती म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी कल्चर म्हणजे काय आणि सिव्हिलायझेशन म्हणजे काय आणि त्यांच्यात काही परस्पर संबंध असल्यास तो कोणता हे ठिकाणी समजून घेण्या ठिकाणी काय होणार आहे, जास्त संयुक्तिक ठरणार आहे. अर्थात इंग्रजीमध्ये कल्चर आणि सिव्हिलायझेशन या दोन शब्दांच्या अर्थाची सरमिसळ झालेलीच नाही असं नाही, पण मूलत या शब्दांचे अर्थ ठिकाणी कसे आहेत, वेगवेगळे आहेत असे मानले जाते व त्यांच्यातला फरक महत्त्वाच्या ठिकाणी मानला जातो. या फरकाच्या अनुषंगाने आपण या कल्पना ठिकाणी काय करूया, समजून. त्या ठिकाणी कल्चर म्हणजे काय, तर कल्चर हा जो काही लॅटिन भाषेचा ठिकाणी शब्द जो आहे म्हणजे कल्चोरा या शब्दापासून आला आहे. तर कल्चरा या मूळ शब्दाचा ठिकाणी अर्थ जो आहे तो अर्थ ठिकाणी काही जमिनीची मशागत करणे असा आहे. मग त्यापासून रूपकात्मक अर्थाने हा शब्द ठिकाणी काय मानला गेला, तर मानवी मनाची मशागत किंवा मानवाची मशागत किंवा मनाची मशागत असा अर्थ ठिकाणी तो शब्द जो आहे तो शब्द ठिकाणी वापरला गेला. तर अशी मशागत केलेली जमीन म्हणजे या अर्थाने ठिकाणी वापरला म्हणजे जशी जशी ठिकाणी मशागत केलेली जमीन तशी मनाची मशागत केलेली माणसे या अर्थाने कल्टिव्हेटेड संबोधल्या ठिकाणी या ठिकाणी संबोधलं गेलं. म्हणजे ठिकाणी कल्चर या शब्द ठिकाणी कसा तयार झाला, तर कल्चरचा अर्थ काय आहे, तर मशागत करणे. मग जमिनीच्या ठिकाणी जर मशागत आपण जर चांगली केली तर त्या ठिकाणी पीक कसं चांगलं येतं की नाही, म्हणून ठिकाणी त्याच्यापासूनच ठिकाणी मानवी मन जे आहे म्हणजे मनाची मशागत जर आपण चांगल्या प्रकारे जर केली तर आपलंही जीवन ठिकाणी कसं होणार आहे, चांगलं होणार आहे किंवा ठिकाणी त्यामुळे आपलंही जीवन जे आहे ते जीवन ठिकाणी सुखकर ठिकाणी होणार आहे. म्हणून ठिकाणी कल्चर हा शब्द त्यातनं ठिकाणी निर्माण झाला. अशी मनाच्या मशागतीची प्रक्रिया म्हणजे ठिकाणी कल्चर असं ठिकाणी मानले गेले. तर कल्चर या शब्दाच्या अर्थाचा आणखी विकास होऊन पुढे एखाद्या समाजातील माणसांची किंवा माणसांच्या मनाची स्थिती अवस्था म्हणजे त्या समाजाचे कल्चर असा अर्थ प्राप्त झाला. म्हणजे ठिकाणी हा कल्चर हा अर्थ ठिकाणी प्रथम तर फक्त माणसापुरता ठिकाणी मर्यादित होता. नंतर हा अर्थ जो आहे तो अर्थ ठिकाणी समाजामध्ये ठिकाणी तो कसा मानला गेला, तर जो काही एखादा समाज जो आहे त्या समाजाच्या ठिकाणी आणखीन विकास होऊन त्या लोकांची असणारी मन जी आहे ती मन ठिकाणी काय झाली गेली, त्या लोकांच्या माणसाची मनाची स्थिती जी आहे ती स्थितीची असणारी अवस्था म्हणजे त्या समाजाच्या ठिकाणी कल्चर जे आहे ते कल्चर ठिकाणी मानले गेले. म्हणजे आज आपण पाहतो की अनेक धर्म संप्रदाय आहेत, मग त्या प्रत्येक धर्म संप्रदायाची असणारी शिकवण जी आहे त्या शिकवणीमधनं आपल्या ठिकाणी त्या समाजाचं असणारं कल्चर जे आहे ते कल्चर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर मानसिक परिणाम यानुसार संस्कृती म्हणजे मानवी मनाची सर्वसाधारण स्थिती किंवा प्रवृत्ती. तर मानसिक परिमाण म्हणजे काय, परिमाण म्हणजे तर यातून संस्कृती म्हणजे मानवी मन जे आहे त्या मानवी मनाचं सर्वसाधारण स्थिती किंवा प्रवृत्ती ठिकाणी पाहायला मिळते. सामाजिक नैतिक परिमाण यानुसार संस्कृती म्हणजे एकूण समाजाच्या नैतिक विकासाची सर्वसाधारण स्थिती. आता पुढे ठिकाणी काय सांगितलं गेलंय,
तर सामाजिक किंवा नैतिक परिणाम जो आहे त्या नैतिक परिणामाच्या ठिकाणी काय आपल्याला पाहायला मिळतं, तर संस्कृती म्हणजे एकूण समाजाच्या जै नैतिक विकास जो आहे त्या नैतिक विकासाच्या सर्वसाधारण ठिकाणी स्थिती जी आहे ती स्थिती म्हणजे कल्चर. आता कलात्मक व बौद्धिक परिणाम, तर यानुसार संस्कृती म्हणजे त्या त्या समाजामध्ये विकसित झालेल्या कलात्मक व बौद्धिक कृतींची असणारी समग्रता. आता जीवनव्यापी परिणाम म्हणजे काय, तर यानुसार संस्कृती म्हणजे एखाद्या समाजाची एकूण जीवन पद्धती भौतिक असेल, बौद्धिक असेल, नैतिक आणि आध्यात्मिकही. म्हणजे म्हणजे संस्कृती म्हणजे ठिकाणी काय, तर जीवनव्यापी परिणामामधनं काय पाहायला मिळालं आपल्याला, तर जी काही समाज जो आहे त्या समाजाची जी काही जीवन पद्धती म्हणजे रोजच्या जगण्याची जी काही पद्धती जी आहे त्यामध्ये ठिकाणी स्थान भौतिक स्थिती कशा प्रकारे आहे, बौद्धिक स्थिती कशा प्रकारे आहे, नैतिक आणि आध्यात्मिक स्थिती ही कशा प्रकारे आहे, त्यावरनं ठिकाणी त्या समाजाच्या ठिकाणी संस्कृती ठिकाणी पाहायला मिळते. तर संस्कृती कल्चर या शब्दाचा व्यापक अर्थ E.V. टेलर या 19व्या शतकातील समाजशास्त्रज्ञाने दिलेल्या व्याख्येत नेमकेपणाने व्यक्त झाला आहे. टेलर यांच्या व्याख्येनुसार संस्कृती म्हणजे अशी एक गुंतागुंतीची समग्रता की जीत एखाद्या समाजातील सदस्य मानवाने मिळवलेले ज्ञान, विश्वास, कला, नीतिमूल्ये, कायदा, रीतिरिवाज आणि याखेरीज विविध क्षमता आणि सवयी या साऱ्यांचा ठिकाणी समावेश होतो. मग ही जी व्याख्या जी आहे त्या व्याख्याच्या ठिकाणी काय सांगितलं गेलं, तर आधुनिक समाजाला जशी संस्कृती असते तशीच ती अगदी आदिम टोळी जीवन जगणाऱ्या मानव समूहांनाही असते. संस्कृतीवाचक कल्चर शब्दाला जो व्यापक अर्थ आहे तो सिव्हिलायझेशन या शब्दाला नाही. सिव्हिलायझेशन या शब्दाचा अर्थाकडे ठिकाणी आता आपण वळायचे. मग ठिकाणी कल्चर या शब्दाला ठिकाणचा काही अर्थ आहे संस्कृतीचा, तसा ठिकाणी कल्चर हा शब्द सिव्हिलायझेशन शब्द जो आहे त्या शब्दाच्या अर्थ ठिकाणी किंवा त्याला ठिकाणी त्या शब्दाला ठिकाणी अर्थ शब्दाला अर्थ जो आहे तो ठिकाणी सिव्हिलायझेशन शब्दाला ठिकाणी अर्थ नाही. आता ठिकाणी आपण सिव्हिलायझेशन म्हणजे काय ते आपल्या प्रथम पाहूया. तर सिव्हिलायझेशन हा शब्द लॅटिन भाषेतील सिव्हिस या शब्दापासून तयार झाला आहे. त्याच्या अर्थाचा संबंध थेट शहरी जीवनाशी येतो. त्यानुसार शहरवासियांची प्रत्यक्ष सामाजिक परिस्थिती म्हणजे सिव्हिलायझेशन असे म्हणता येईल. आता सिव्हिलायझेशन म्हणजे काय, तर त्यांचा संबंध ठिकाणी शहरी जीवन जगणारी माणसं जी आहेत त्या माणसाच्या ठिकाणी तो डायरेक्ट संबंध ठिकाणी येतो. आणि मग त्यानुसार शहरवासीय जे काय आहे ते प्रत्यक्ष सामाजिक परिस्थिती म्हणजे सिव्हिलायझेशन असं ठिकाणी म्हणता येईल. येथे आपल्याला रानटी किंवा भटक्या टोळ्यांची जीवन पद्धती आणि शहरे वसून स्थिर स्थावर झालेल्या लोकांची जीवन पद्धती यांच्यात सहज फरक ठिकाणी आढळते ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ठिकाणी रानटी लोक आहेत किंवा रानावनात राहणारे लोक आहेत त्यांची राहण्याची जीवन पद्धती असेल आणि शहरी भागामध्ये ठिकाणचे काही वस्ती करून किंवा शहरी भागामध्ये ठिकाणचे काही लोक स्थिर झालेत, वस्ती करून ठिकाणी बसलेले त्या लोकांची असणारी जीवन पद्धती असं त्या दोघीमध्ये ठिकाणी आपला फरक जो आहे तो फरक किंवा तफावत ठिकाणी पाहायला मिळते. रानटी लोकांना व्यापक अर्थाने सांस्कृतिक कल्चर असू शकेल पण त्यांच्या सिव्हिलायझेशन म्हणता येणार नाही. मग ठिकाणी या ठिकाणी असं काय म्हटलं गेलंय, तर रानटी लोक जे आहेत म्हणजे रानावनात राहणारी लोक जे आहेत त्या लोकांना ठिकाणी त्या लोकांना ठिकाणी कल्चर असू शकते, पण शहरामध्ये जे काही राहणारे लोक जे आहेत त्या लोकांना किंवा त्या लोक असू शकेल पण सिव्हिलायझेशन ठिकाणी त्यांना ठिकाणी म्हणता येणार नाही असं ठिकाणी म्हणता येईल. कल्चरसाठी आपण संस्कृती शब्द वापरत आहोत तो तो कसा समर्पक आहे हे आता आपल्याला सिव्हिलायझेशनचा संबंध जो काय आहे तो नागर किंवा शहरी जीवनाच्या ठिकाणी येत असल्याने सिव्हिलायझेशनसाठी आपण नागरता हा शब्द ठिकाणी वापरू. आता ठिकाणी कल्चर म्हणजे अर्थातच ठिकाणी काय संस्कृती. तर मराठीत आपण सरसकट रूढ केलेला संस्कृती हा शब्द मुळात संस्कृत भाषेतून ठिकाणी आला आहे. सम अधिक कृ या धातूपासून तो बनला आहे. सम म्हणजे चांगले आणि कृ म्हणजे करणे, म्हणजे सम म्हणजे चांगली कृती करणे किंवा ठिकाणी चांगलं करणे. यातनं ठिकाणी संस्कृती जी आहे म्हणजे संस्कृती एखादी गोष्ट पहिल्यापेक्षा चांगली करणे, तिच्यात गुणात्मक सुधारणा करणे. सम अधिक कृ पासून बनलेला संस्कार
हा शब्दही याच अर्थाचा आहे. मग ठिकाणी चांगले संस्कार झाले म्हणजे ठिकाणी आपण काय म्हणतो, आपली चांगली संस्कृती आहे. जसं ठिकाणी आपण म्हणतो की आपली मराठमोळी संस्कृती जी आहे ती इतर संस्कृतीच्या ठिकाणी त्या ठिकाणी ती चांगली आहे. म्हणून ठिकाणी संस्कार हा शब्द जो आहे त्या शब्दावरून ठिकाणी आपल्याला संस्कृतीचा असणारी अर्थ जो आहे तो अर्थ ठिकाणी आपल्याला कळतो. गुणा गुणांतरानं दोषायनयनानं च अर्थात संस्कार म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये नवीन गुणवत्ता प्रविष्ट करणे व तिच्यातील दोष दूर करणे. आपण कल्चर या शब्दाचा मूळ अर्थ जमिनीची मशागत करणे याच्याशी संबंधित असल्याचे पाहिले. जमिनीची मशागत करणे म्हणजे जमिनीची खत वगैरे घालून गुणवत्ता वाढवणे आणि तण वगैरे उपटून तिच्यातील दोष दूर करणे असते. या अर्थाने त्या जमिनीवर केलेला संस्कारच असतो. अशाच प्रकारची स्वतःची गुणवत्ता वाढवण्याची व दोष दूर करण्याची व स्वाभाविक प्रवृत्ती माणसामध्ये तसेच एकूण समाजामध्ये असते. हे गुणवत्ता वाढवणे किंवा बौद्धिक अंगाने घडत असेल तर कधी कला कौशल्याच्या माध्यमातून, कधी भौतिक प्रगतीच्या माध्यमातून, तर कधी नैतिक व आध्यात्मिक स्तरावर. अशा या विविध स्तरावरील सुधारणेच्या प्रक्रियेला सांस्कृतिक विकासाची प्रक्रिया असं म्हणता येईल. म्हणजे मग काय म्हटलं गेलंय, तर आपण संस्कृतीचा असणारा किंवा कल्चरचा अर्थ आपण ठिकाणी पहिला काय पाहिला की जमिनीची मशागत करणे. मग जमिनीच्या ठिकाणी जेव्हा आपण मशागत करतो तेव्हा ठिकाणी काय होतं, आपापच जमिनीच्या ठिकाणी पोत सुधारतो आणि त्यातनं असणारं उत्पन्न उत्पन्न जे आहे धान्याचं ते उत्पन्न ठिकाणी वाढतं. म्हणजे आपण त्यामध्ये ठिकाणी खतं टाकतो, नांगरट करतो, त्यांच्या ठिकाणी शेतीतलं असणारं तण काढतो. मग हे सर्व ठिकाणी करतो म्हणजे एक प्रकारचे आपण त्यावर संस्कार करतो. मग ठिकाणी तसंच ठिकाणी मानवाचं मन जे आहे त्या मनामध्ये ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी विचार असतात. म्हणजे आपलं मन जे आहे ते मन ठिकाणी कसं आहे, चंचल आहे. त्यामुळे ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठिकाणी विचार असतात. मग आपण जर त्या मनातले जर निगेटिव्ह विचार जर काढून टाकले तर आपापच ठिकाणी आपलं मनही ठिकाणी काय होणार आहे, निर्मळ होणार आहे. म्हणजे आपल्या मनावर जर आपण संस्कार जर केले तर आपलं मन देखील ठिकाणी काय होणार आहे, निर्मळ होणार आहे. मग अशाच प्रकारे मग त्यातनंच ठिकाणी मग त्यातून आपल्या ठिकाणी स्वतःची असणारी गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता ठिकाणी आपण वाढवतो. आपला दोष जो आहे तो दोष ठिकाणी आपण दूर करतो. म्हणजे ही जी काही स्वाभाविक प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्ती ठिकाणी माणसामध्ये तसं ठिकाणी एकूण समाजामध्ये ठिकाणी ती असते. तर हे गुणवत्ता वाढवणे कधी भौतिक अंगाने घडत असेल तर कधी कला कौशल्याच्या माध्यमातून. मग आपण आपली जी काही गुणवत्ता वाढवतो ती गुणवत्ता ठिकाणी कशा माध्यमातून ठिकाणी वाढवतो आपण, तर काही वेळा ठिकाणी भौतिक माध्यमातून किंवा काही वेळा ठिकाणी ते भौतिक अंगाने, तर काही वेळा ठिकाणची कला कौशल्याच्या माध्यमातून, कधी भौतिक प्रगतीच्या माध्यमातून, तर कधी नैतिक व आध्यात्मिक स्तरावर. अशा विविध स्तरावरील सुधारणेच्या प्रक्रियेला सांस्कृतिक विकासाची प्रक्रिया असं ठिकाणी म्हणता येईल. तर या प्रक्रियेत कोणकोणती वैशिष्ट्य काळात विशिष्ट समाजाची जी स्थिती असेल तिला त्या समाजाची त्यावेळची संस्कृती ठिकाणी म्हणता येईल. अर्थात संस्कृती हा शब्द केवळ तात्कालिक स्थिती या अर्थाने वापरला जात नाही, तर आताच्या स्थितीची बीजे ज्या मूळ परंपरेत आहेत त्या परंपरालाही त्या संस्कृतीचा अविभाज्य भाग समजलं जातं. म्हणजे संस्कृती या कल्पनेत परंपरा आणि नवीनता किंवा परंपरा आणि परिवर्तन या कल्पनांचा मिलाप झालेल्या ठिकाणी असतो. एखाद्या समाजाची संस्कृती समजून घेताना ज्याप्रमाणे या समाजात पूर्वापार चालत आलेल्या ज्ञान, कला, नीती, अध्यात्म विषयक परंपरांचा आढावा ठिकाणी घ्यावा लागतो. तर त्याप्रमाणे या परंपरामध्ये समाजाने कोणती भर घातली, त्याप्रमाणे या परंपरामध्ये कोणते बदल घडून आणले याचाही ठिकाणी आढावा जो आहे तो आढावा घ्यावा लागतो. आता संस्कृती आणि नागरता म्हणजे जे आपण सिव्हिलायझेशन जे म्हटलं होतं, कल्चर आणि सिव्हिलायझेशन त्याच्या ठिकाणी फरक ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. तर संस्कृतीपेक्षा नागरिकता कशी वेगळी ठरते हे ठिकाणी येथे अधिक ठिकाणी स्पष्ट व्हावे. एकतर नागरिकतेचा संबंध जास्त करून शहरीकरणाशी व त्या अनुषंगाने झालेल्या भौतिक प्रगतीशी येतो. तर संस्कृतीच्या ठिकाणी संबंध मात्र जो आहे तो भौतिक प्रगतीपेक्षा भौतिक, कलात्मक, नैतिक, धार्मिक अंगाशी ठिकाणी जास्त पाहायला मिळतो. म्हणजे ठिकाणी जर आपण
सिव्हिलायझेशन जर आपण पाहिलं तर ठिकाणी ते फक्त शहरीकरण जे आहे किंवा नागरिकता जी आहे त्याच्याच्याच ठिकाणी फक्त आपला जास्त संबंध येतो, पण कल्चर जे आहे, संस्कृती जी आहे ती आपल्या ठिकाणी आपल्या बौद्धिक पातळीवर, कलात्मक पातळीवर किंवा नैतिक धार्मिक पातळीवर ठिकाणी ती संस्कृती जी आहे त्याच्या ठिकाणी आपला प्रत्यय जो आहे तो प्रत्येक ठिकाणी येत असतो. तर दुसरे नागरिकतेचा संबंध समाजाच्या सद्यस्थितीशी येतो. नवीनता आणि आधुनिकता याच्याच ठिकाणी तो येत असतो. तर संस्कृतीत परंपरेचाही समावेश होतो. परिवर्तनाबरोबरच सातत्याचाही समावेश या ठिकाणी होत असतो. संस्कृती आणि नागरिकता यांच्यातील घटकाचा या हा प्रश्न 19व्या शतकात प्रामुख्याने ठिकाणी पुढं आलेला आहे. कारण औद्योगिक क्रांतीमुळे समाजाचा विकास हा नैतिक प्रगतीच्या भाषेत मानला जाऊ लागला. पारंपरिक जीवन पद्धतीवर ज्यामुळे असे आघात झाले त्याचप्रमाणे समाजातील कलात्मक, नैतिक, आध्यात्मिक जीवनावरही ठिकाणी झाले. वैचारिक क्षेत्रात त्याला मोठी प्रक्रिया उमटली. थॉमस कार्लाइल, मॅथ्यू आर्नॉल्ड, कोलरिज यासारख्या विचारवंतांनी हे ठिकाणी स्पष्ट केले की सध्याची औद्योगिक विकास म्हणजे संस्कृती नसून ती नागरिकता, सिव्हिलायझेशन आहे. नागरिकता ही माणसाच्या आंतरिक गुणवत्तेशी संबंधित नसून बाह्य गोष्टीशी संबंधित असते. त्यामुळे नागरिकतेचे मापन संख्यात्मक भाषेत होऊ शकते. संस्कृती ही मानवाच्या आंतरिक गुणवत्तेशी संबंधित असते. तिचे मापन संस्थात्मक भाषेत न होता गुणात्मक भाषेत होते. औद्योगिक क्रांतीमुळे जीवनाच्या बाह्यांगाचा विकास झाला, संस्थात्मक विकास झाला, म्हणजेच नागरिकचा विकास झाला, पण आंतरिक गुणवत्तेचा विकास झाला नाही, गुणात्मक विकास झाला नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने सांस्कृतिक विकास झाला नाही. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये ठिकाणी आपण संस्कृतीची असणारी अंग कोणकोणती आहेत ती अंग ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर मग आपल्याला हा पहिला जो आपला घटक जो आहे की संस्कृती म्हणजे काय, त्यानंतर मग धर्माच्या असणाऱ्या व्याख्या आणि धर्माच्या असणारे घटक याचा आपण अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतो.